विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जिल्हा न्यायालय भरती 2023 ची जाहिरात प्रकाशित झालेली आहे. आपण पाहतोय की जवळपास 5793 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यामध्ये 4629 निवड यादी आहे आणि 1164 प्रत्यक्ष यादी आहे. आता या जाहिरातीमधलं एक महत्त्वाचं पद म्हणजे शिपाई किंवा हमाल आपण त्याला म्हणूया. हे शिपाई होण्यासाठी शैक्षणिक पात्रता फक्त इयत्ता 7वी उत्तीर्ण आहे. इयत्ता 7वी आपण जर उत्तीर्ण असाल किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण असेल तर आपण नक्कीच शिपाई सुद्धा होऊ शकतात. मग आता विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेऊया की संपूर्ण प्रक्रिया नेमकं जर शिपाई व्हायचं असेल तर नेमकी पहिल्यापासून शेवटपर्यंत काय प्रक्रिया असणार आहे लक्षात घ्या. तर बघा, अगोदरच एक गोष्ट क्लिअर सांगतो की एकूण पदं निवड यादीनुसार आहेत 1266 शिपायाची आणि प्रत्यक्ष यादीनुसार पदं आहेत 318. आता नेमकं निवड यादी आणि प्रत्यक्ष यादी यात फरक काय? तर निवड यादी जे 1266 पदांची आहे त्यामध्ये तुम्ही सिलेक्ट झालात तर कन्फर्म नोकरी आहे. पण जर प्रत्यक्ष यादीमध्ये सिलेक्ट झालात तुम्ही तर मग ही 318 पदांसाठी आहे. मग इथे मात्र तुम्हाला नोकरी तेव्हाच मिळेल जेव्हा या निवड यादीमधल्या काही लोकांनी जर नोकरी जॉईन केली नाही किंवा निवड यादीमधल्या काही लोकांनी नोकरी जॉईन केल्यानंतर पुन्हा त्या जागा रिक्त झाल्या काही कारणाने, तर मग ह्या प्रत्यक्ष यादीतील मुलांचा विचार केला जाईल त्या ठिकाणी. चला मग आता आपण थोडक्यात एक एक माहिती घेऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ही जाहिरात आपण पाहतोय. या जाहिरातीमध्ये ह्या शिपायाच्या जागा आहेत 1266 आणि निवड यादीनुसार आणि प्रत्यक्ष यादीनुसार जागा आहेत 318. चला मग आता आपण बघूया याची वेतन श्रेणी किती आहे. तर 15,000 पासून ते 47,600 S1 मध्ये ही त्याची वेतन श्रेणी आहे लक्षात घ्या. म्हणजे सुरुवातीलाच आपण एक ढोबळ मनाने बोलायचं झालं तर जवळजवळ एक 25,000च्या आसपास तुम्हाला जो पगार आहे तो चालू होतो लक्षात घ्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक पात्रता बघा, फक्त इयत्ता 7वी उत्तीर्ण केलेली असावी. फक्त 7वी उत्तीर्ण सांगितलेलं आहे लक्षात घ्या. चला पुढे चला. मग आता किती पैसे भरायचे आहेत फॉर्म भरताना? तर लक्षात घ्या, ही परीक्षा TCS कंपनी घेणार आहे. 1,000 रुपये आपल्याला भरायचे आहेत फॉर्म भरताना ओपन कॅटेगरीसाठी आणि ओपन सोडून बाकी सगळ्यांना 900 रुपये आपल्याला भरायचे आहेत. चला मग आता परीक्षा नेमकी आपली कशी होणार आहे लक्षात घ्या. परीक्षा पद्धत कशी असणार आहे तर यासाठी 50 मार्कांची परीक्षा होणार आहे. मग या 50 मार्कामध्ये विद्यार्थी मित्रांनो, चाळणी परीक्षा असणार आहे आपली 30 गुणांसाठी, स्वच्छता आणि चापल्य चाचणी असणार आहे 10 गुणांसाठी आणि मुलाखत सुद्धा असणार आहे 10 गुणांसाठी. म्हणजे शिपाई पदासाठी सुद्धा आपल्याला मुलाखत द्यावी लागणार आहे. अशी एकूण 50 गुणांची ही परीक्षा होणार आहे. चला आता आपल्याला मुलाखत समजते, स्वच्छता चाचणी कळते, पण नेमकी चाळणी परीक्षा कशी होणार आहे? तर चाळणी परीक्षा विद्यार्थी मित्रांनो बघा लक्षात घ्या, ही जी चाळणी परीक्षा आहे या चाळणी परीक्षेमध्ये आपल्याला 30 प्रश्न आहेत. हे जे 30 प्रश्न आहेत हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे आहेत. म्हणजेच एक प्रश्न आणि 4 ऑप्शन असणार आहेत. बरोबर ऑप्शन आपल्याला फक्त टिक करायचं आहे. ऑनलाईन परीक्षा आपली होणार आहे. मग आता हे 30 प्रश्न नेमके आपल्याला कोणते विचारले जातील, कोणत्या विषयातले विचारले जातील? तर लक्षात घ्या, इतिहास, नागरिकशास्त्र, विज्ञान, भूगोल, क्रीडा, साहित्य, व्याकरण आणि चालू घडामोडी. आणि व्याकरण म्हणजेच थोडक्यात मराठी आणि इंग्रजी व्याकरणाचं एकदम बेसिक लेवलचं व्याकरण, सोपं व्याकरण. एकदम सोपे प्रश्न असतात लक्षात घ्या. अगदी सर्वसाधारण कुठलाही विद्यार्थी पेपर सोडवू शकतो असे हे प्रश्न असणार आहेत. त्यामुळे पेपरला काही घाबरू नका, प्रत्येकाने फॉर्म भरा. खूप सोपा पेपर असतो, थोडा अभ्यास तुम्हाला मात्र करावा लागेल लक्षात घ्या. मग 30 मार्कांची आपली चाळणी परीक्षा होईल विद्यार्थी मित्रांनो आणि मग त्यानंतर 10 मार्कांची आपली स्वच्छता आणि चापल्य चाचणी आणि 10 मार्कांची आपली मुलाखत इंटरव्ह्यू होणार आहे. अशी टोटल आपली परीक्षा होणार आहे 50 मार्कांची, हे लक्षात घ्या. आणि मग गुणवत्ता यादीमध्ये तुमचा विचार व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर मग किमान तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर 35% मार्क तुम्ही घेणं गरजेचं आहे आणि ओपन सोडून बाकी सर्व कॅटेगरीला 30% मार्कांची अट आवश्यक आहे लक्षात घ्या. चला मग आता पुढे बघा, आता ही इथे महत्त्वाची माहिती काय समजून घ्या. ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवारांनी याची नोंद घ्यावी की नगर दिवाणी, लक्षात घ्या, नगर दिवाणी व सत्र न्यायालय मुंबई म्हणजे मुंबईचं जे न्यायालय आहे ते आणि लघुवाद न्यायालय मुंबई यांच्या आस्थापनेवरील 4th श्रेणी संवर्गातील हमाल हे पद आहे आणि शिपाई हे पद नाही. तर इतर सर्व आस्थापनेवरील 4th श्रेणी संवर्गात शिपाई हे पद आहे आणि हमाल हे पद नाही. चला हे समजलं नसेल तर अगदी एक सोप्या शब्दात सांगतो. हे बघा, हे जे नगर व सत्र न्यायालय आहे, नगर दिवाणी व सत्र न्यायालय मुंबई हे एक न्यायालय आहे आणि
लघुवाद न्यायालय मुंबई हे एक न्यायालय आहे. ह्या 2 न्यायालयामध्ये फक्त हमाल हेच पद उपलब्ध आहे. या ठिकाणी शिपाई पद नाही. मग हे 2 जर न्यायालय सोडले तर बाकी सर्व न्यायालय आहेत, म्हणजे जवळजवळ 33 न्यायालय जे बाकी आहेत महाराष्ट्रामध्ये, तिथे मात्र शिपाई हे पद असणार आहे. ठीक आहे, ही गोष्ट क्लिअर झाली. चला हां, आता हे तुम्हाला समजलंय. आता आपण पुढे जाऊया. बघा, शिपाई हमाल पदासाठी इयत्ता 7वीचे गुण नमूद करणे बंधनकारक आहे. म्हणजे इयत्ता 7वीला तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत हे टाकणं आवश्यक आहे. ठीक आहे, आता समजा 7वीचं सर्टिफिकेट आपल्याकडे नसेल आता, तर काय, तर लक्षात घ्या, शिपाई किंवा हमाल या पदासाठी जर उमेदवाराने इयत्ता 7वी परीक्षा व पुढील उच्च पात्रता म्हणजेच इयत्ता 8वी 9वी 10वी किंवा 12वी केलेली असेल, तर त्याच्याकडे इयत्ता 7वीचं गुणपत्रक नसेल तर त्याने ऑनलाईन अर्ज भरताना काल्पनिकरित्या 50% गुण 7वीला मिळाले आहेत असं टाकलं पाहिजे. ठीक आहे, बघा एकदम साध्या भाषेत सांगतो. समजा 7वीचं मार्कशीट तुमच्याकडे आता नसेल, पण तुम्ही पुढे शिकलेला आहात, 8वी 9वी 10वी 12वी शिकला आहात, तर मात्र तुम्हाला 7वीचं मार्कशीट नसेल तरी चालणार आहे. फक्त 7वीला किती मार्क मिळाले होते तिथे फक्त 50% असं आपण टाकायचं. पण जर 7वी नंतर तुम्ही शिकलेच नसाल, फक्त 7वी उत्तीर्ण असाल, तर मात्र इथे तुम्हाला 7वी उत्तीर्णच सर्टिफिकेट लागेल. ते मार्क पण तुम्हाला टाकावे लागतील, हे लक्षात घ्या. ठीक आहे, हे क्लिअर झालंय. चला आता पुढे जाऊया आपण. हां, बघा आता टप्पे कसे असणार आहे परीक्षेचे, तर बघा आधी चाळणी परीक्षा आपल्याला माहिती आहे. चाळणी परीक्षेमध्ये किमान गुण मिळवल्यानंतर काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदाच्या 7 पट उमेदवार स्वच्छता आणि चापल्यता चाचणीसाठी बोलवले जातील. ठीक आहे, बघा विद्यार्थी मित्रांनो, चाळणी परीक्षेतून एकूण पदांच्या 7 पट उमेदवार हे स्वच्छता आणि चापल्य चाचणी यासाठी बोलवले जातील. चला, मग त्यानंतर स्वच्छता आणि चापल्य चाचणीमध्ये तुम्हाला जर किमान गुण मिळाले तर तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवलं जाईल. आणि मुलाखतीसाठी मग तुम्हाला लक्षात घ्या, एकूण जागांच्या 3 पट उमेदवार हे मुलाखतीसाठी बोलवले जातील. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे जे टप्पे आहेत हे 3 टप्पे आहेत परीक्षेचे, चाळणी परीक्षा, स्वच्छता व चापल्यता चाचणी आणि मुलाखत. ह्या 3ही टप्प्यामध्ये तुम्ही पास आहात की नाही किंवा तुम्हाला पुढच्या टप्प्यावरसाठी बोलवलं जातंय की नाही याची माहिती मात्र तुम्हाला कुठे भेटणार आहे लक्षात घ्यायचे सांगितले. बघा, परीक्षा घेतल्यानंतर, प्रत्येक परीक्षा घेतल्यानंतर जे पात्र उमेदवार असतील त्यांची यादी ही संबंधित जिल्हा न्यायालयाच्या सूचना फलकावर आणि संबंधित जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रदर्शित केली जाणार आहे. म्हणजेच तुम्ही ज्या जिल्ह्यातनं फॉर्म भरलाय त्या जिल्ह्याच्या जे सूचना फलक असतं त्या ठिकाणी तुमचे नावं डिस्प्ले होतील. तर तुम्ही प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला जर पुढच्या टप्प्यासाठी बोलवलं गेलं असेल तर. ठीक आहे, चला मग आता पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो. मग आता बघा, परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मी आधीच सांगितलं, तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर 35% तुम्हाला गुण घ्यावे लागतील. ठीक आहे, एकूण मार्कांच्या 35%. आणि तुम्ही ओपन सोडून बाकी कॅटेगरीमध्ये असाल तर मात्र तुम्हाला 30% घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला आता ऑनलाईन अर्ज तुम्हाला करायचा असेल तर bombay.highcourt.nic.in या वेबसाईटला तुम्ही जा. तिथे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक उपलब्ध होईल. फॉर्म भरण्याची मुदत 4 डिसेंबरपासून ते 18 डिसेंबरपर्यंत आहे. म्हणजेच ज्यांचं शिक्षण कमी झालेलं आहे अशा उमेदवारांना शिपाई होण्याची खूप चांगली संधी आहे. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत हे एकदा व्यवस्थित बघून घ्या. आता इथे 35 न्यायालयांच्या जागा आहेत. उदाहरणार्थ अहमदनगरमध्ये विचार केला तर निवड यादी 64 आणि प्रत्यक्ष यादी 16. अशा प्रत्येक जिल्ह्यांची ही माहिती आपल्याला स्क्रीनवर दिसते आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही त्याचा एक स्क्रीनशॉट काढू शकतात. बघा, एक स्क्रीनशॉट याचा काढून घ्या, तुमच्याकडे सगळी माहिती असेल याची. चला, स्क्रीनशॉट झाला असेल विद्यार्थी मित्रांनो तर लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगतो, निवड यादी 1266, प्रत्यक्ष यादी 318. खूप चांगल्या जागा आहेत आणि प्रत्येक उमेदवाराला आपल्या आपल्या जिल्ह्यात नोकरीची संधी आहे. जर तुम्हाला असं वाटतंय की आपण ह्या संधीचं सोनं करावं, आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळावं, तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक जिल्हा न्यायालय भरतीची ऑनलाईन बॅच आहे. या बॅचचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे, संपूर्ण सिलेबस या बॅचमध्ये कव्हर केलेला आहे. या बॅचबाबत तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर 8888 25 61 17 या नंबरला आपण संपर्क करा. विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही टप्प्यावर कसलीही मदत लागली तर नक्कीच इग्नाइट अकॅडमी तुमच्या सोबत आहे. खूप चांगला अभ्यास करा, खूप चांगली संधी आहे, या संधीचं सोनं करा. मी आपणा सर्वांना अभ्यासासाठी शुभेच्छा देतो आणि आजचा व्हिडिओ थांबवतो. खूप खूप धन्यवाद.